आपल्या महाराष्ट्रात एक म्हण लय प्रसिद्ध आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. पण आपल्या सरकारच्या बाबतीत ही म्हण उलटी झाली आहे. इथे योजना मोठी पण कामात खोटी अशी अवस्था झाली आहे. सरकारनं प्रशासनानं मोठ्या थाटामाटात एका गरीब शेतकऱ्याला मदत म्हणून बैल दिला, पण तो बैल आजारी निघाला. जसा तो बैल नांगराला लावला तसा तो धाडकन खाली कोसळला. यावर आता विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. त्यानंतर सरकारनं पुन्हा त्या शेतकऱ्याला नवीन बैल देणार असल्याचं म्हटलंय. म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा अशी परिस्थिती सरकारची झाली आहे. बैल दिला, आजारी निघाला, व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुन्हा सरकारनं बैल देण्याचा शब्द दिला. काय आहे प्रकरण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला. त्यानंतर पत्नीला अवताला झुंपून नांगरणी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लातूरच्या शेतकऱ्याच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले. मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिला. फोटो काढले आणि सरकारनं केवढी मोठी मदत केली याच्या बातम्या आल्या. पण बैल नांगराला झुंपला आणि खाली बसला, कारण सरकारनं दिलेला बैल आजारी होता. काय परिस्थिती नाही सर, आम्हाला फक्त आऊत झुपल्यानंतर का झालं, बैल ह्याची जोड गेली. लागल्यानंतर मग पुन्हा ते बैल बाजूला सरकलं, चूच घेणं गेलं डोक्यावर. मग हे बी घाबरलं, ते बी घाबरलं. आता कसं करा म्हटलं तर आता त्याचा मार्ग आम्हाला 2 जोडी बैल ह्याचं लागणं, ह्याला बी लागलंय बैलाबरोबर. याने बी जखमी झाले, त्याला बी इंजेक्शन दिले, त्याला इंजेक्शन दिले, पावडर दिल्यात. 2 रोज बघा म्हणले डॉक्टर साहेब. म्हटल्यानंतर पाणी पाजिवलं, वैरण टाकलं, वैरण खाना गेलं, पाणी पिणं गेलं. काय मागणी काय मला 2 जोडी बैल द्या, दुसरं काहीच मागणी नाही आम्हाला. ग्रामस्थ माणसांनी काल परवाला बैल आणून दिले प्रशासनानं. ते बैल देणाऱ्याला चांगला दिला बैल नाही, फक्त डॉक्टर साहेबाच्या गलतीमुळे ते बैल सुदृढ नसून तो बैल चांगला आणून द्यावा. आणि पेरणीचे दिवस तोंडावर आल्यात. गावकऱ्याचं एकच म्हणणं आहे की त्यांना चांगलं जर बैल आणून दिलं तर ते चांगलं चलल, असे मशागत होईल, हेच गावकऱ्याचं म्हणणं आहे. किती दिवसापूर्वी दिला होता आणि सध्या काय परिस्थिती? सध्या काय परिस्थिती, 2 दिवसाच्या खाली ते बैल आणून दिला होता. सध्या ती परिस्थिती, बैल चालण्यासारखी परिस्थिती नाही आणि ते बैल बदलून दिला तरच हे होईल. आता मुख्यमंत्री साहेबाचे आभार आहेत की बैल आणून दिला, तरी पण प्रशासनाला दुसरा बैल आणून दिला तर तो चालेल म्हणून अशी कळकळीची विनंती. त्यानंतर सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुरू केला आणि सरकारनं पुन्हा शेतकऱ्याला बैल देण्याचा शब्द दिला. यानंतर मात्र विरोधकांसह नागरिकांनीही सरकारवर ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे. सरकारच्या मदतीने मिळालेला तो बैल 2च दिवसात शेतातील मशागती दरम्यान खाली बसलाय. मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यावर आता त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट करत या सरकारला दलिंदर सरकार म्हणतो ते उगाच नाही अशा शब्दात हल्लाबोल केलाय. बैल मेल्यामुळं पत्नीला नांगराला झुंपण्याची वेळ आली, हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग सरकार जागं झालं. मदतीसाठी एक बैल देण्यात आला, कॅमेरे आले, फोटो काढले गेले, जाहिराती करत सरकारच्या संवेदनशीलतेचा गाजावाजा सुरू झाला. पण एका दिवसातच तो बैल निकृष्ट निघाला आणि शेतातच कोसळला. ही मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा, असा थेट सवाल सपकाळ यांनी राज्य सरकारला केलाय. एका बाजूला हजारो कोटींच्या घोषणा, जाहिराती आणि इव्हेंटबाजी, तर दुसऱ्या बाजूला संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला ढोंगी मदतीच्या नावाखाली निकृष्ट बैल दिला जातो. शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यापेक्षा त्याच्या वेदनांवर स्वतःची PR मोहीम उभे करणारे हे दलिंदर सरकार आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. तर रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की विरोधकांनी माध्यमांच्या दबावामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून दिलेला बैल आजारी निघालाय. आता त्याच्या उपचाराचाच खर्च संबंधित शेतकऱ्याला करावा लागतोय. शेतकरी कर्जमाफीची अवस्था ही यापेक्षा वेगळी नाहीये. द्यायची म्हणून दिलेल्या कर्जमाफीमध्ये अटी शर्तीच जास्त लादून ती बहुतांश शेतकऱ्यांना मिळू नये याची अधिक काळजी घेतली जाते. आता बैलावर उपचारासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्चण्याची वेळ संबंधित शेतकऱ्यावर आली आहे. त्याप्रमाणे कर्जमाफीसाठीही सरकारनं घातलेल्या अटींमुळे आधी स्वतःकडचे पैसे शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. यातून या सरकारच्या नियतीतच खोट आहे हे दिसतंय. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की अन्नदात्याला द्यायचं ते हातचं राखून देऊ नका, तर निर्मळ आणि मोकळ्या मनानंच द्या. शेवटी तिजोरी ही जनतेचीच आहे.
हे सरकार म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा कारभार चालवत आहे. मदतीच्या नावाखाली आजारी आणि मरणासन्न प्राणी वाटताना अधिकाऱ्यांचे डोळे कुठे गेले होते, की तिथेही घोडं खात आहे आणि गाढव लाथा मारते अशी अवस्था आहे. शेतकऱ्याला नांगराला जोडायला बैल दिला की त्याच्यावर उपचार करायला बैल दिला, असा थेट सवाल आता लोक विचारतायत. नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी या सरकारची अवस्था झाली आहे. जरा विचार करा, आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कोलमडलाय. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी पिकाला भाव नाही. अशा वेळी सरकार म्हणतं आम्ही तुमच्याशी पाठीशी आहोत. पण पाठीशी कसे उभे आहात, तर असा आजारी बैल देऊन. याला आमच्या ग्रामीण भागात म्हणतात खायला खाळ आणि भुईला भार. जो बैल स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाहीये तो शेतकऱ्याच्या संसाराचा गाडा काय ओढणार. सरकार फक्त शेतकऱ्यांची चेष्टा करतंय, ही मदत नाहीये, तर हात थंडीने एवढा सुकवण्याचा प्रकार आहे. हत्तीच्या खाण्याच्या आणि दाखवण्याच्या दातांमध्ये जो फरक असतो तोच फरक सरकारच्या बोलण्यात आणि वागण्यात दिसतोय. आता या खरेदी प्रक्रियेत काय झालं असेल याचा अंदाज लावायला कोणा मोठ्या ज्योतिषीची गरज नाही. तिथं नक्कीच आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असाच कारभार झाला असणार. आजारी बैल देऊन शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणाऱ्या या व्यवस्थेचा धिक्कारच व्हायला हवा. तुमचं यावर काय मत आहे? सरकारने केलेली मदत आहे की शुद्ध फसवणूक? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.